No
दैवते हसीता मूर्ति
दुसरे चराना संतांचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांचा कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेशम ज्ञानमूर्तींच्या साक्षात प्रेमा स्वरूपिणीं नामदेवंच दया मूर्तींचा नाथम वंदे पुन्हा पुनः वैराग्यस्य परामूर्तींचा देहोक्षेत्र निवासिनं तुकाराम महाराष्ट्रं भक्तराज चतुष्टकं नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपदेवा निवृत्ती उदारा सोपदेवा निवृत्ती उदारा सोपदेवा निवृत्ती उदारा सोपदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी 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 देता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचा या वारकरी संतांचा या वारकरी संतांचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचा या
पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, तुमचा लागलो निज चरणाम. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरू विठ्ठल विठ्ठला विठ्ठल. विठ्ठला 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 आई बाबा ताई. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हैसी पुत्रा मुखे बोलविणे श्रुती, चालविणे भिंती बैसोनिया. नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. प्रस्तुत प्राप्त समय प्राप्त ठिकाणी. थोडा आवाज वाढवा. हॅलो हॅलो हॅलो, आणखी थोडस. हॅलो हॅलो, पप्पाचं पण वाढवा. हॅलो हरी राम. हॅलो हॅलो. तो कमी हॅलो हॅलो हॅलो. विठ्ठला 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 आई बाबा ताई. विठ्ठला विठ्ठला महिला मंडळ. विठ्ठला 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 विठ्ठला. प्रस्तुत प्राप्त समयी प्राप्त ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग, जगाचे जगद्गुरु वारकरी संप्रदायाचा कळस असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय आणि या माझ्या तुकोबारायांचे एकनिष्ठ असणारे शिष्य म्हणजे माझे निळोबाराय. या निळोबारायांचा महिला मंडळ 4 चरणांचा आणि बाबा संतपर प्रकरणातील असणारा आणि संतांचा महात्म्य प्रतिपादन करणारा अभंग आज आपल्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला आहे. विठ्ठला विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. ऐका, या अभंगाद्वारे निळोबाराय संतांचं जे महात्म्य आहे त्या महात्म्याचं वर्णन करतात. पण बाबा वास्तविक जर अभंगाचा जर विचार केला तर या एकाच अभंगामध्ये 3 संतांचं चरित्र आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही पहा, जरी उल्लेख त्यांच्या शब्दांचा नसला तरी चरित्र मात्र त्यांचं आहे. पहिलं चरण लक्षात घ्या. म्हैसी पुत्रा मुखे बोलविणे श्रुती, चालविणे भिंती बैसोनिया. कुणाचं चरित्र आहे बाबा? बोलत चला बरं का. कुणाचं? ज्ञानोबारायांचं. दुसरं चरण लक्षात घ्या. नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. कुणाचं चरित्र? नामदेवरायांचं. तिसरं चरण लक्षात घ्या. उदका माझी वह्या ठेवणी कोरड्या, दाखवणे रोकड्या विश्वजना. कुणाचं चरित्र महिला मंडळ? तुकोबारायांचं. निळोबाराय म्हणतात हा या संतांचा जो महिमा आहे ना तो आगाध आहे आणि याच संतांच्या महात्म्याचं वर्णन करणारा हा अभंग आज आपल्या सेवेकरता निवडला आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आणि आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे अल्पसा परिहार देणं गरजेचं असतं की ही असणारी कीर्तन रूपी सेवा कोणत्या निमित्ताने आहे, कोणत्या कारणाने आहे. तर बाबा या ठिकाणी ही असणारी कीर्तन रूपी सेवा म्हणजे सालाबाद प्रमाणे याही वर्षी साधू संतांच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे हिवरे तर्फे विंधेर या सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने चालू असलेला हा अखंड हरिनाम यज्ञ सोहळा म्हणजे काय तर सप्ताह. आणि या सप्ताहामधील ही दुसऱ्याच दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली हे मी माझं परम भाग्य समजते. तसेच ही सेवा मला ज्यांच्या योगाने प्राप्त झाली ती तुम्ही समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे हिवरे सर्वांचा देखील मनापासून आभार मानते.
तसेच हरिभक्त परायण किसन बाबा आंबेरे बाबांनी फोन केला होता. बाबांचा देखील मनापासून आभार मानते. तसेच चालू असलेला हा सप्ताह आज ग्रुप क्रमांक 2 आहे. या ग्रुप क्रमांक 2चं सुद्धा 3 बरं आज ग्रुप क्रमांक 3 आहे. या ऑड क्रमांक 3चं सुद्धा मनापासून आभार मानते. आणि तुम्ही सर्व श्रोते माय बाप सर्वांच्याच चरणी एकदा नतमस्तक होते आणि या सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल विठ्ठल ताळी वाजवा ताळी. ऐका आता सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. महिला मंडळ बडबड करू नका. एकदा ताट बसा बरं. ताट बसा बरं ताट. आणि ऐका आणि मी विचारलेल्या प्रश्नांची तुम्ही उत्तर देत चला. मी देखील तुमचीच आहे. तुम्ही फक्त काय करा बोलत चला. मग ऐका बाबा सेवेकरता निवडलेला अभंग कुणाचा आहे विसरल्या का तुम्ही? कुणाचा आहे? पटपट बोलत चला. कुणाचा? निळोबारायांचा आहे. आणि बाबा त्या निळोबारायांचा जर विचार केला तर लक्षपूर्वक ऐका. जेव्हा माझे जगद्गुरु तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले. वैकुंठाला गेल्यानंतर 42 दिवस उपोषणाला बसणारे संत म्हणजे कोण? तर माझे निळोबाराय. आणि बाबा निळोबाराय उपोषणाला बसले आणि उपोषणाचा जरी विचार केला तर संत निळोबारायांचं उपोषण हे तुमच्या आमच्या सारखं नाही. तुमच्या आमच्या उपोषणाचा जर विचार केला तर तुमच्या आमच्या उपोषणाचा परिणाम लोकांवरती देखील होत नाही. देवावरती देखील होणारच नाही. स्वतःवर देखील होत नाही. पण विचार करा माझ्या निळोबारायांच्या उपोषणाचा परिणाम प्रत्यक्षात देवावरती झाला. विठ्ठल विठ्ठल आवाज आवाज चला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐका 42 दिवस निळोबाराय उपोषणाला बसले आणि बसल्यानंतर साक्षात पंढरीश पांडुरंग परमात्मा म्हणजे भगवंत आले. पण विचार करा बाबा भगवंत आल्यानंतर निळोबाराय मागे बघायला सुद्धा तयार नाहीयेत. लक्षपूर्वक ऐका. शेवटी भगवंताला म्हणावं लागलं की निळोबाराय मी आलोय. निळोबाराय म्हणतात की कोण? भगवंत म्हणतात अहो निळोबाराय या जगाचा चालक मालक हा पंढरीश पांडुरंग परमात्मा आलाय. पण निळोबाराय म्हणतात की देवा पण आलात तुम्ही पण कशासाठी आलात? प्रार्थिल्या वाचोने आलासी गा प्रार्थिल्या वाचोने आलासी गा प्रार्थिल्या वाचोने आलासी गा प्रार्थिल्या वाचोने आलासी गा तुझ लागे थे बोलाविले कोणी तुझ लागे थे बोलाविले तुझ लागे थे बोलाविले कोणी. प्रार्थिल्या वाचोने आलासी गा प्रार्थिल्या वाचोने आलासी गा प्रार्थिल्या वाचोने आलासी गा प्रार्थिल्या वाचोने आलासी गा. येथे तुझं लागे बोलविले कोणी प्रार्थिल्या वाचूनी आला सिका. विठ्ठल विठ्ठल ऐका लक्षपूर्वक ऐका. भगवंत म्हणतात की निळोबाराय मी आलोय. पण निळोबाराय म्हणतात की देवा मी तर बोलवलंच नाही. येथे तुझं लागी बोलविले कोणी प्रार्थिल्या वाचूनी आला सिका. आणि देवा ऐका ना मला असं माहिती की भगवंत अवतार घेतो पण कधी बाबा? अहो महिला मंडळ जेव्हा जेव्हा धर्मावरती संकट येतं महाराज म्हणतात यदा यदा ही धर्मस्य. जेव्हा धर्मावर संकट येतं धर्माची हानी होते अथवा एखाद्या भक्ताचं रक्षण करण्यात
करण्याकरता भगवंत अवताराला येतो. मग मला तेव्हा सांगा, तुम्ही मागच्या वेळेस आला होतात, पण कधी? प्रल्हादासाठी आला होता. प्रल्हादा कारणे दैत्यासी दंडाया स्तंभी देवराया प्रगटोनी. देवा, तुम्ही आला होतात कशासाठी? प्रल्हादासाठी. मग प्रल्हादाचं रक्षण केलं, हिरण्यकश्यपूचा वध केला, त्यावेळी तुम्ही अवतार घेतला. देवा, तो अवतार योग्य आहे, पण देवा सांगा ना, त्या प्रल्हादासारखं संकट माझ्यावरती नाहीये, मग तुम्ही उगाच फुकट श्रम का केला? तरी का फुकट श्रम 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 केला? तैसा परिमज नाही बा संकट, तैसा परिमज नाही बा संकट. तैसा परिमळ नाही बा संकट. तैसा परिमळ नाही बा संकट. तैसा परिमज नाही बा संकट, तैसा परिमज नाही बा संकट. तैसा परिमळ नाही बा संकट. तैसा परिमळ नाही बा संकट. तरी का फुकट श्रम केला? 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 तैसा परिमज नाही बा संकटम. इको थोडा कमी कर. तरी का फुकटम श्रम केला विठ्ठल विठ्ठलम. विठ्ठला 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 विठ्ठला. निळोपराय म्हणतात, देवा, तुम्ही प्रल्हादासाठी अवतार घेतला, हिरण्यकश्यपूचा वध केला, भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं, त्यावेळी तुम्ही अवतार घेतला, ते अगदी बरोबर आहे. पण देवा, प्रल्हादासारखं संकट माझ्यावरती नाहीये, मग तुम्ही आलात तरी कशासाठी? नवे नवे देवा, तुम्हाला बोलावलं तरी कोणी? येथे तुझं लागी बोलविले कोणी? प्राथिल्या वाचुनी आला सिका. मग ऐका महिला मंडळ, तेव्हापासून भगवंत हा बोलवण्याची वाट बघतो. कौन कहते हैं भगवान आते नहीं, द्रौपदी के जैसे हम भुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बैर शबरी की जैसे भुलाते नहीं. मग ऐका, तेव्हापासून हा भगवंत बोलवण्याची वाट बघतोय. मग ऐका बाबा, असं म्हटल्यानंतर भगवंताला राग आला आणि भगवंत निळोबारायला म्हणाले की निळोबाराया, तुम्ही असं म्हणता, मग मला सांगा, येथे तुम्ही बसलात तरी कशासाठी? निळोबाराय म्हणतात की देवा, मी तुमच्यासाठी नाही बसलो. मग तुकयाचा धावा करीत तुकयाचा धावा करीत तुकयाचा धावा करीत तुकयाचा धावा करीत निळा म्हणे आधी नवल खेची तुकयाचा धावा करीत तुकयाचा धावा करीत तुकयाचा धावा करीत निळा म्हणे आधी नवल तुकयाचा धावा करीत तुकयाचा धावा करीत तुकयाचा धावा करीत निळा म्हणे तुझा नोळखोची देवा, तुकयाचा धावा करीत असे. निळोबराय म्हणतात की देवा, मी तुला ओळखत नाही. इको कमी करा. आता सांगताना इको कमी करा आणि म्हणताना फक्त वाढवत जा. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला 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 विठ्ठला.
निळोपराय म्हणतात की देवा, आम्ही तुला ओळखत नाही, मी तुमच्यासाठी नाही तर माझ्या गुरुदेवांसाठी बसलोय. महिला मंडळ, मग प्रत्यक्ष जगद्गुरु तुकोबराय हे वैकुंठातून खाली आले आणि खाली आल्यानंतर त्या निळोबरायांच्या मस्तकावर हात ठेवला. हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊन केले सुखी. सांगण्याचा दृष्टांत संपला. फक्त एवढा सिद्धांत लक्षात घ्या, प्रत्यक्ष भगवंताला सुद्धा काय, प्रत्यक्ष भगवंताला सुद्धा आपल्या गुरुजींच्या पुढे डावलणारे अशी थोर गुरुनिष्ठा असणारे संत म्हणजे कोण, तर माझे निळोबराय. आणि त्याच निळोबरायांचा अभंग आज आपल्या सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल 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 लक्षपूर्वक ऐका. आणि महिला मंडळ, त्या निळोबरायांनी जेव्हा या समाजाकडे बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, या आपल्या समाजामध्ये 4 प्रकारची माणसं आहेत. किती प्रकारची बाबा? 4 प्रकारची. महिला मंडळ, कोणते 4 प्रकार? तर त्यामध्ये काही विषयी आहेत, काही पामर आहेत, काही जिज्ञासू आहेत आणि काही मुक्त आहेत. निषिद्ध विषय सेवन करण्यात रममान झालेला तो पामर, शास्त्राप्रमाणे विषयांचा उपभोग घेणारा तो विषयी, ज्याला बंधन म्हणजे नेमकं काय हे माहीत झालंय आणि बंधनातून सुटण्याची ज्याची इच्छा आहे तो जिज्ञासू, आणि बंधन म्हणजे नेमकं काय हेच ज्याला माहीत नाही तो मुक्त. असे 4 वर्ग आहेत. निळोबरायांचं लक्षात आलं आणि लक्षात आल्यानंतर यामध्ये असणारा जो जिज्ञासू वर्ग आहे, ज्याला तळमळ आहे, असा असणारा जिज्ञासू वर्ग माझ्या निळोबरायांकडे आला. आल्यानंतर म्हणाला की निळोबराय, अहो मला सांगा ना, माझा उद्धार व्हावा यासाठी मी अनेक प्रयत्न केले, तरी देखील माझ्या प्रयत्नांना काही यश आलेलं नाहीये. निळोबराय, उद्धार व्हावा यासाठी मी प्रयत्न करतोय, पण माझा उद्धार का होत नाही? निळोबराय त्याला म्हणतात की बाबा, तुझा उद्धार झाला असता. ओ महिला मंडळ, निळोबराय म्हणतात की तुझा उद्धार झाला असता, पण का झाला नाही? तर याचं एकच कारण आहे, तू आतापर्यंत संतांना विनमुख होतास. विनमुख चरण संताची विनमुख चरण संताची उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना विनमुख चरण संताच या. निळोबराय म्हणतात, तुझा आतापर्यंत उद्धार झाला असता, पण का झाला नाही? ओ लाडके वहिनी, झोपल्या की काय? नाही ना? ऐका, निळोबराय म्हणतात, उद्धार झाला असता, पण का झाला नाही? तू आतापर्यंत संतांना विनमुख होतास. मग महाराज, खरंच संतांमुळे उद्धार होतो का? अरे बाबा, संतांकडे वशिलेबाजी नाही, उलट ऐक, उद्धार करण्याकरताच त्यांचा जन्म झालेला आहे. विचार करा बाबा. जसं की उदाहरण द्यायचं झालं तर महिला मंडळ, आपल्या दारामध्ये पोस्टमन आला, रामाजी गोमाजी निगळे असं म्हटल्यानंतर निगळे बाहेर आले. बाहेर आल्यानंतर बघितलं तर दारामध्ये काय? पोस्टमन. निगळे म्हणतात की कहो, काय काम काढलंस? पोस्टमन म्हणतो, मी पत्र द्यायला आलोय. त्या पोस्टमनने पत्र दिलं. निगळेंनी ते हातात घेतलं
घेतल्यानंतर निगळे म्हणाले की थांबा, मी शाल आणि श्रीफळ घेऊन आलो. कशा करता? तुमचा सत्कार करण्याकरता. कशाबद्दल सत्कार? तर हे पत्र घरपोच केल्याबद्दल. पोस्टमन म्हणतो की अरे बाबा, हे पत्र मी घरी पोच करण्याच्याच कामाला आहे, हीच माझी काय आहे, ड्युटी आहे. पण बाबा, तसंच माझे जे संत आहेत ना, त्या संतांची ड्युटी कोणती? तर तुमचा आमचा उद्धार करण्याकरता ते साधू संत अवतीर्ण झालेले आहेत. महाराज म्हणतात, ब्रह्ममूर्ती संत, ब्रह्ममूर्ती संत, ब्रह्ममूर्ती संत, जगी अवतरले. 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 उधराया आले दीन जना, उधराया आले दीन जना. ब्रह्ममूर्ती संत, ब्रह्ममूर्ती संत, ब्रह्ममूर्ती संत, जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत, ब्रह्ममूर्ती संत, ब्रह्ममूर्ती संत, जगी अवतरले. उदराया रे दीन जना, उदराया रे दीन जना. ब्रह्ममूर्ती संत, ब्रह्ममूर्ती संत, ब्रह्ममूर्ती संत, जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत, ब्रह्ममूर्ती संत, ब्रह्ममूर्ती संत, जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया आले दीनजना. लक्षपूर्वक ऐका बर का. साधू संतांचं काम काय? तर उद्धाराया आले दीनजना. कशा करता आले ते? दिनांचा उद्धार करण्याकरता. बाबा, लक्षपूर्वक ऐका. आपण अभंगाकडे चाललोय. साधू संत कशा करता आले? दिनांचा उद्धार करता. मग मला सांगा बाबा, दिनांचा उद्धार करण्याकरता साधू संत आलेत, मग इथे येऊन काय करतात? दिनांचाच उद्धार करतात. म्हणजे तेच काम करण्याकरता आलेत, इथे येऊन तेच काम करतात. मग यात नवल तरी काय? उद्धाराया आले दीनजना. मग यात नवल तरी कोणती गोष्ट आहे? अभंगाचा शेवटचा चरण. निळ म्हणे ती संगीची तार, निळ म्हणे ती संगीची तार, निळ म्हणे ती संगीची तारणे.
हे हा सामान्य महिमा संताचा निळा म्हणे ती संगती सोबत जिजाऊ सवेरे नवल कोण जिजाऊ सवेरे नवल कोण निळा म्हणे ती संगती सोबत जिजाऊ सवेरे नवल कोण जिजाऊ सवेरे नवल कोण निळा म्हणे तिही संगेची तरणे दीन उद्धरणे नवल कोण. ऐका, साधू संत कशाला येतात? दिनांचा उद्धार करण्याकरता. इथे येऊन काय करतात? तेच काम करतात. काय करतात? दिनांचा उद्धारच करतात ना. मग बाबा, यात नवल तरी काय आहे? दीन उद्धरणे नवल कोण. ऐका, उद्धार आणि अवतार या दोन शब्दांचं तुम्ही लक्षात घ्या. या दोन शब्दांमध्ये जीवाचं आणि शिवाचं नातं हे जुळत असतं. ऐका बाबा, माझ्या साधू संतांचा आणि देवांचा अवतार असतो आणि तुमचा आमचा उद्धार असतो. मग उद्धार आणि अवतार म्हणजे काय? तर ऐका बाबा, तुम्ही आम्ही खाली आहोत. खाली काय आहे? मृत्यूलोक. आणि साधू संत कुठे आहेत? वर. वरती काय आहे? वैकुंठ. मग ते वैकुंठातील साधू संत खाली येतात, याला म्हणावा अवतार. महाराज म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो या कारणासी. 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 बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी, सात भावी नरकाया, सात भावी नरकाया. झाडू संतांचे मार्ग, आदराने भरले गण. त्याची सात भाग, जैसे उरला ते सेवू. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी, साच भावे वर्ताया. मग ऐका, वैकुंठातून खाली येतात, याला म्हणावा अवतार. आणि तुम्ही आम्ही खाली आहोत, तुम्हाला आम्हाला वर काढतात, याला म्हणावा उद्धार. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. उद्धाराया जन जड जीवा, उद्धाराया जन जड जीवा. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धाराया जन जड जीवा. मग ऐका बाबा, तुम्हाला आम्हाला वर काढण्याचं काम करतात, याला म्हणावा
उद्धार. मग ऐका, साधू संतांचा अवतार आणि तुमचा आमचा उद्धार. त्यांचं काम काय? तुमचा आमचा उद्धार करणं. आणि इथे येऊन काय करतात? तेच काम करतात. महिला मंडळ लक्ष द्या, काय उद्धारच करतात ना. मग तेच कामासाठी येतात, इथे येऊन तेच काम करतात. यात नवल तरी काय आहे? दीन उद्धरणे नवल कोणम. तुम्ही पहा, संगेची तरणे, नावेचा ज्याने आश्रय केला, बाबा नावेचा ज्याने आश्रय केला तो तरणारच. आणि दगड बांधून पोहायला गेला, कितीही पट्टीचा पोहणारा असला तरी तो बुडणारच. का? कारण दगडाचा स्वभाव आहे स्वतः बुडणं आणि आश्रय करणाऱ्याला बुडवणं. पण नावेचा स्वभाव आहे स्वतः तरणं आणि आश्रय करणाऱ्याला तारणं. तीही संगेची तरणे. अनेक प्रमाण आहेत बाबा. ज्ञानोबराय सुद्धा सांगतात, साधूचे संगती तरणोपाय. साधूचे संगती तरणोपाय. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. साधूचे संगती तरणोपाय. साधूचे संगती तरणोपाय. ज्ञानदेव सांगे दृष्टांतांची मात. साधूचे संगती तरणोपाय. मग ऐका बाबा, संत काय करतात? तर आपल्याला तारण्याचं काम करतात. मग महाराज आम्हाला सांगा, जवळजवळ 10:15 वाजत आले. तुम्ही म्हणता की हे साधू संत दिनांचा उद्धार करण्याकरता येतात. मग आम्हाला सांगा, आतापर्यंत आमच्या साधू संतांनी कुणाचा उद्धार केला आहे का? महाराज निळोबराय म्हणतात की अरे बाबा, ते असणारे साधू संत सामान्य माणसाचा उद्धार करतात, यात नवल नाही. मग कुणाचा उद्धार केला? तर तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. मैसे पुत्र मुखे बोलविणे श्रोते. 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 मैसे पुत्र मुखे बोलविणे श्रोते.
चालविणे भिंती बैसोनिया. लक्षपूर्वक ऐका. निळोबराय सांगतात की अरे बाबा, असणारे साधू संत सामान्य माणसाचा उद्धार करते, त्यात नवल नाही. थोडाच वेळ राहिलाय, फक्त लक्षपूर्वक ऐका बाबा. सामान्य माणसाचा उद्धार करतील यात नवल नाही. मग उद्धार कुणाचा केला? तर जडाचा उद्धार केला, मुळाचा उद्धार केला. मग ऐका बाबा, निळोबराय म्हणतात की म्हैसी पुत्रा मुखे. पण मला सांगा बाबा, म्हैसी पुत्रा मुखे एवढे शब्द वापरण्याची गरज का पडली असेल? तर तुम्ही पहा, काही काही माणसं वेळ जात नाही म्हणून काहीतरी काठ्याकूट त्या अभंगावर करत असतात. जर तिथे लिहिलं असेल रेड्यामुखी वेद बोलविला, तर काही माणसं म्हणतात की अरे बाबा, रेड्यामुखी वेद बोलविला म्हणजे रेडे आडनावाचा कोणीतरी माणूस असेल आणि त्याच्या मुखातून ज्ञानोबरायांनी वेद बोलवला असेल. असं बाबा कुणीही असं काहीही म्हणू नये. यामुळे निळोबाराय म्हणतात की कुणीही म्हणू नये की रेडे म्हणजे काय, तर रेडे नावाचा माणूस नाही. तर निळोबाराय म्हणतात रेडे नावाचा माणूस नाही, तर मग कोण? तर म्हशीचा मुलगा, म्हशीच्या पुत्राच्या मुखातून म्हैशी पुत्रा मुखे बोलविणे श्रुती. विठ्ठल विठ्ठल. मग म्हैशीचा मुलगा म्हणजे कोण? ओ महिला मंडळ, फक्त अर्धा तास शिल्लक राहिलाय, बोलत चला. म्हशीचा मुलगा म्हणजे कोण? पाहिला नाही का कधी? कोण? रेडा. बाबा, त्या रेड्याचा जर विचार केला ना, तर तुका म्हणे ज्याची बुद्धी ऐसी जड, त्याहुनी दगड बरे देवा. बाबा, आम्ही शेतकरी कुटुंबातले आहोत. तुमच्या आमच्या भाषेचं सांगायचं झालं तर ऐका महिला मंडळ, 100 गायी असू द्या आणि त्या 100 गायींमध्ये आपण जर वासराला दूध पिण्यासाठी सोडलं तरी 100 गायी असू द्या, ते गायीचं वासरू बरोबर आपल्या आईचं तर जाऊन दूध पितं. पण ऐका, आपल्या घरामध्ये फक्त 20च म्हशी असू द्या. किती? 20 जरी म्हशी असल्या तरी आपण जेव्हा त्या रेड्याला दूध पिण्यासाठी सोडतो, तेव्हा तो असणारा रेडा स्वतःच्या आईकडे जात नाही. मग कुणाकडे जातो? ज्याला तो सोडतो ना, त्या सोडणाऱ्याकडे पहिल्यांदा जातो. आणि सोडणारा तेव्हा 2-3 काठ्यांचा मार देतो. त्याला वाटतं की ज्या अर्थी मला काठीनं मारलं, त्या अर्थी मला दूध पिण्यासाठी सोडले. मग ते पळत सुटतं. पण घरामध्ये किती म्हशी? 20. पण निर्णय लागत नाही ना आपली आई कोणती. मग ते काय करतं? पहिल्या म्हशीपासून प्यायला सुरुवात करतं. आता बाबा, पहिल्या म्हशीकडे गेला, तिच्या कासेला लागला, दूध पिऊ लागला की ती लागते मात. काल मारते लात? कारण तिला माहित आहे मी अजून व्यालेच नाही, तर हे दूध पिला आलं तरी कशासाठी. मग तो काय करतो? दुसऱ्या म्हशीकडे जातो. ती दुसरी म्हैस सुद्धा लात मारते. बाबा, ते असं लाता खात, लाता सहन करत, पण त्याला माहितीये त्या 20 म्हशींमध्ये जी म्हैस लाताच मारणार नाही ती माझी आई असणार आहे. विठ्ठल विठ्ठल. मग ऐका, एवढी सुद्धा अक्कल ज्या जनावराला नाही. इतकंच नाही बाबा, सर्कस माहिती आहे ना तुम्हाला? ऐकून तर असाल ना. त्या सर्कस मध्ये अनेक प्राणी असतात. वाघ असतात, सिंह असतात, अस्वल असतात, अनेक प्राणी असतात आणि त्या प्राण्यांना ट्रेनिंग देण्याकरता त्या ठिकाणी रिंग मास्टर असतो. पण कधी त्या रिंग मास्टरांना विचारून पहा की काय हो, या सर्कस मध्ये सर्वच्या सर्व प्राणी असतात, पण आपल्या सर्कस मध्ये रेडा का नाही मिळत नाही का? अहो, ट्रकने मिळतो ना हा माल. मग सर्कस मध्ये रेडा का नाही? तर रिंग मास्टर म्हणतो की अरे बाबा, त्या रेड्याचा जर विचार केला तर रेड्याला शिकून आम्ही वेडे होऊ, म्हणून सर्कस मध्ये रेडा नाही. मग विचार करा ना बाबा, इतकी सुद्धा बुद्धी ज्या प्राण्याला नाही, ज्या रेड्याला नाही,
त्या रेड्याच्या मुखातून वेद बोलवण्याची पाळी का आली तर त्याचं कारण सुद्धा तिथे आहे. काय? रेड्यामुखी वेद बोलविला गर्भद्विजांचा रविला विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. जेव्हा चारही भावंड, आता लक्षपूर्वक ऐका बाबा, जे झोपलेत त्यांनी फक्त जागे व्हा. ऐका, लक्षपूर्वक ऐका. जेव्हा ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपान काका आणि मुक्ताई चारही भावंड शुद्धीपत्र आणण्यासाठी गेले. महिला मंडळ शुद्धीपत्र आणण्यासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी द्विज मंडळी होती. एकाने विचारला की काय रे, नाव काय तुमची? या देहाला निवृत्ती म्हणतात, आपण ज्ञानेश्वर, तुम्ही सोपान आणि तुम्ही? मी मुक्ताई. चारही भावंडांनी आपली नावं सांगितली. द्विज मंडळी म्हणाले की अरे बाबा, नावं तर तुमची सुंदर आहेत. लगेच दुसरा मागून म्हणाला की काय रे, या नावांमध्ये असं काय आहे का? कारण विचार कर ना, या मुलाचं नाव काय आहे? ज्ञानेश्वर. मग आपल्या पखाजीला जो रेडा आहे ना, त्या रेड्याचं नाव सुद्धा काय आहे? ज्ञानेश्वर. मग मला सांगा, त्या ज्ञानेश्वर मधील आणि आपल्या ज्ञानेश्वर नावाच्या रेड्यामध्ये काय फरक आहे? बाबा, माझ्या ज्ञानोबरायांनी प्रामाणिकपणे उत्तर दिलं. ज्ञानोबराय म्हणतात की बाबा, तो असणारा रेडा आणि मी, आमच्यामध्ये काहीही फरक नाहीये. ज्ञानदेव म्हणे, तोही माझा आत्मा, वेगळी का आम्हा तया नाही. आमच्यामध्ये काहीच फरक नाहीये. मग एक जण म्हणाला की काय, तुमच्यामध्ये काहीच फरक नाही? मग मला सांग, याला जर मारलं तर तुझ्या पाठीवरती ओळ ओढतील का? ज्ञानोबराय म्हणतात की का नाही उठणार? एक जण म्हणाला, अरे विचारतो काय, घे आसूड. त्या माणसाने बाबा आसूड घेतला आणि आसूड घेतल्यानंतर जेव्हा 2-4 फटके त्या रेड्याच्या पाठीवरती दिले, पाठीवरती दिल्यानंतर माझी मुक्ताई ही मोठ्याने ओरडली आणि म्हणाले की का हो, काही दया माया आहे की नाही तुम्हाला? का? कारण बघा ना, तुम्ही रेड्याला मारलं, पण इकडे माझ्या ज्ञानोबरायांची पाठण ही काळी निळी झाली. हे ऐकल्यानंतर द्विज मंडळी म्हणाली की हे काही शक्य नाही. पण पाठण बघितल्यानंतर त्यांना वाटलं की ही पाठण डायरेक्ट काळी निळी झाली. ते ज्ञानोबरायांना म्हणाले, मग एक काम कर, तू जर ह्या रेड्याच्या मुखातून आम्हाला वेद बोलून तू दाखव. ज्ञानोबराय म्हणाले की का नाही दाखवणार? मग माझे ज्ञानोबराय त्या रेड्याच्या जवळ गेले. जवळ गेल्यानंतर त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि हात ठेवल्यानंतर तो असणारा रेडा वेद ध्वनी बोलू लागला. हरिओम अग्निमेळे पुरोहितम. आणि असं म्हटल्यानंतर काय झालं बाबा, तर त्या द्विजांचा गर्व हराना झाला. मग ज्ञानोबरायांनी केलं कधी काय, तर जडाचा देखील उद्धार केला. मैसी पुत्रा मुखे बोलविणे श्रुती विठ्ठल विठ्ठल. ऐका, नुसता जडाचा उद्धार नाही केला तर मूढाचा सुद्धा उद्धार केला. तुम्ही पहा, जडाचाही उद्धार केला आणि मूढाचाही उद्धार केला. जड म्हणजे काय, तर जड भिंतीचा उद्धार केला आणि मूढाचा म्हणजे काय, तर रेड्याचा उद्धार केला. मग बाबा, ती भिंड्या चालवण्याची गरज का पडली? चमत्कार म्हणून का? तर नाही ना. त्याचं उत्तर सुद्धा तिथेच आहे. चालविली जड भिंती, हारली चांग याची भानगडी. बाबा, त्या चांग देव बाबांचा विचार करा. जेव्हा ज्ञानोबराय, सोपान काका, निवृत्तीनाथ आणि मुक्ताई ही चारही भावंड पूर्ण तांब्यावरून येत होते आणि येत असताना त्या तापी नदीच्या तीरी एक महात्मा समाधी लावून बसलेला होता. महिला मंडळ. आणि समाधी लावून बसल्यानंतर त्याच्या समोर प्रेतांचे ढिगारे पडलेले होते. ऐका बाबा, त्यांचं नाव काय होतं, तर त्यांचं नाव चांगदेव होतं. 14 वेळा काळाला चुकवलं. काळ जवळ आला की आपला असणारा आत्मा ते ब्रह्मांडामध्ये लपवून ठेवायचं. म्हणून किती वर्ष जगले?
किती? 1400 वर्षे. महाराज म्हणतात 1400 वर्षाचे तापी तीर रहिवासी. 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 गर्व हरविला, गर्व हरविला, चालविले भिंतीसी. धन्य 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 निवृत्ती राया. धन्य 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 निवृत्ती राया. सर्व हरविला, सर्व हरविला, चालविले भक्ती, चालविले भक्ती. धन्य 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 निवृत्ती राजा. धन्य 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 निवृत्ती राजा. 1400 वर्षाचे तापी तीर रहिवासी. गर्व हरविला, चालविले भिंतीसी. गर्व हरविला, चालविले भिंतीसी. धन्य 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 निवृत्ती राया. धन्य 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 निवृत्ती राया. मग ऐका बाबा, 1400 वर्षे काळाला चुकवलं म्हणून किती वर्ष जगले? 1400 वर्ष जगले. आणि ऐका बाबा, जेव्हा चारही भावंड त्या पूर्ण तांब्यावरून येत होते आणि त्या नदीच्या काठी चांगदेव नावाचा महात्मा समाधी लावून बसलेला होता. आणि चांगदेवांचं असं ठरलेलं असायचं 6 महिने ते समाधीस्थ बसायचे आणि 6 महिन्यांमध्ये समाधीतून उठायचे. आणि ज्या काळामध्ये ते समाधीला बसायचे ना बाबा, त्या काळामध्ये जर कोणी माणूस मरण पावलं तर लोक काय करायची? त्यांच्या समोर जे मैदान होतं त्या मैदानामध्ये ती मेलेली प्रेत आणून टाकायचे. का? कारण ते चांगदेव महाराज जेव्हा समाधीतून उठायचे, उठल्यानंतर त्या प्रेतांकडे जरी नुसतं दृष्टी फिरवली तरी ती असणारी प्रेत जिवंत व्हायची. मग सर्वजण कामाला जायचे. मग विचार करा बाबा, असं चांगदेवरायांचं ठरलेलं असायचं. आणि ही जी घटना होती ती सर्व भावंडांनी बघितली. ती प्रेत बघितली. प्रेत बघितल्यानंतर मुक्ताई ज्ञानेश्वरांना म्हणते की दादा, या गावामध्ये ही माणसं पुरत नाहीत का? जाळत नाहीत का? काय ग मुक्ता, काय झालं? अरे बघणार रे दादा, ही सर्वच्या सर्व प्रेत या मैदानामध्ये टाकून ठेवलेली आहेत. ज्ञानोबराय म्हणतात की मुक्ता, अगं आपल्याला काय करायचंय? पण दादा आपण एकदा विचारून बघू ना. दादा, अरे आपण एकदा विचारून बघू ना कोणाला तरी. त्या ठिकाणी एक ग्रामस्थ होता. त्याला विचारलं की का हो, या ठिकाणी ही सर्वच्या सर्व प्रेत मैदानामध्ये का टाकली आहेत? तो ग्रामस्थ सांगू लागला की या ठिकाणी चांगदेव नावाचे महाराज आहेत आणि त्या चांगदेव 1400 वर्षे जगलेले आहेत. ते 6 महिने समाधीला बसतात आणि समाधीवरून उठले त्या प्रेतांकडे नुसतं बघितलं तरी ती असणारी सर्व प्रेत काय होतात? जिवंत होतात. मुक्ताई म्हणते की दादा थांब, मी एक काम करते. मुक्ताईनं काय केलं? ती म्हणते दादा, ही असणारी प्रेत मी करू का रे जिवंत? ज्ञानोबराय म्हणतात की मुक्ता, अगं आपल्याला काय करायचंय? पण मुक्ताई म्हणते की दादा अरे थांब ना, करते मी. बाबा त्या ठिकाणी एक हाड पडलेलं होतं. ते मुक्ताईने हाड हातामध्ये घेतलं. समोर एक कुत्रा मरून पडलेला होता. ते हाड हातात घेतलं, त्या कुत्र्याच्या भोवताली असं फिरवल्यानंतर ते असणारं कुत्र जिवंत झालं. आणि याच पद्धतीने जी सर्वच्या सर्व प्रेत होती ती मुक्ताईनं काय केली? जिवंत केली. आणि जिवंत केल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपन काका आणि मुक्ताई चारही भावंड आळंदीला आले. आणि आळंदीला आल्यानंतर जेव्हा ते चांगदेवराय समाधीतून उठले आणि उठल्यानंतर बघितलं तर समोर एकही प्रेत नव्हतं. मुख्य शिष्य होता. काय नाव त्याचं? काष्टसिद्ध. काष्टसिद्ध नावाचा हा मुख्य शिष्य होता. त्याला आवाज दिला की अरे काष्ट
मला सांग, अरे या वर्षामध्ये एकही माणूस मेला नाही का? काष्टसिद्ध म्हणाला की महाराज, प्रेतांचा ढीग पडलेला होता, मारे झालं काय? अहो महाराज, या ठिकाणी इकडून नेवास्याकडून 4 भावंडे आली होती, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई. आणि त्या 4 भावंडांमध्ये एक लहान मुलगी होती, मुक्ताई नावाची. तिचे केस वाऱ्यानं उरत होते, परकार नेसलेला होता. आणि त्या मुक्ताई नावाच्या मुलीने ही असणारी सर्व प्रेत जिवंत केली. अरे काय, हे काय सांगतो महाराज? मी काही टीव्ही पाहून सांगत नाही. म्हणजे काय महाराज, हे आमच्या डोळ्यासमोर घडलेलं आहे. इतकंच नाही महाराज, तर त्या 4 भावंडांपैकी त्यामधला जो 2 नंबरचा ज्ञानेश्वर नावाचा भाऊ होता, त्या भावाने पैठणमध्ये रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. काय? अहो, रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. त्यानंतर चांगदेवराय म्हणतात की काय म्हणतो? अरे खरं सांगतो का? हो महाराज, 100% खरं सांगतो. मग त्या चांगदेवांनी काय केलं? एक पत्र लिहायला घेतलं. कुणासाठी? ज्ञानोबरायांसाठी. आणि पुन्हा त्या शिष्याला विचारलं की काय रे काष्टसिद्धा, ज्या मुलाने रेड्याच्या मुखातून वेद बोलवला त्याचं वय किती असेल? महाराज, 15-16 वर्ष तरी असेल. चांगदेवरायांनी लिखाणाचं साहित्य घेतलं, समोर पत्र घेतलं लिहायला. पुन्हा विचारलं की वय किती असेल? महाराज, 15-16 वर्ष तरी असेल. पण बाबा, त्या चांगदेवांना लिहिताच येईना. का? कारण चांगदेवांनी विचार केला, जर मी या पत्रामध्ये आशीर्वाद लिहिला तर ज्ञानोबराय माझ्यापेक्षा ज्ञानाने मोठे आहेत. आणि या पत्रामध्ये जर मी दंडवत घातला तर ते असणारे ज्ञानोबराय माझ्यापेक्षा वयाने कमी आहेत. काय सुचेना, काय लिहावा तेच सुचेना. मग ते असणारं कोरं पत्र. कोरं म्हणजे काय? तर बिगर मायण्याचं पत्र आळंदीला आलं. आळंदीला आल्यानंतर ते पत्र जेव्हा मुक्ताईने हातात घेतलं, मुक्ताईने मध्येच टोमणा मारला. म्हणाले की दादा, हा असणारा चांगदेव 1400 वर्षे जगला तरी अजून कोराच आहे. ज्ञानोबराय म्हणतात की अगं मुक्ता, अधिकार लक्षात घे. त्या कागदावर शाईने काहीतरी लिहिता येतं, पण ज्याने आपला कागद कोरा ठेवला त्यावर आपण काहीतरी लिहू शकतो. पण ज्याचा कागद खराब झाला त्यावर काही लिहिता येईल का? नाही ना. चांगदेवरायांचा अधिकार लक्षात घे. मग बाबा, माझ्या ज्ञानोबरायांनी त्या पत्रावरती 65 ओव्या लिहिल्या. आणि तोच ग्रंथ कोणता झाला? चांगदेव 65. ते पत्र जेव्हा पुन्हा चांगदेवरायांकडे गेलं, चांगदेव महाराजांनी ते पत्र बघितलं. आणि बघितल्यानंतर त्यामधली पहिली ओवी, स्वस्ती श्री वटेषु, ही पहिली ओवी वाचली. आणि पहिली ओवी वाचल्यानंतर त्या पहिल्या ओवीचं टोक सुद्धा चांगदेव महाराजांना कळालं नाही. परिणाम काय झाला? आले लोटांगणी चांगदेवा, आले लोटांगणी चांगदेवा, आले लोटांगणी. चांगदेवा, आले लोटांगणी. उपगताचं ज्ञानी हे वर्मदानोनी. उपगताची हे वर्मदानोनी. उपगताचं ज्ञानी हे वर्मदानोनी. उपगताची हे वर्मदानोनी. आले लोटांगणी चांगदेवा, आले लोटांगणी. चांगदेवा, आले लोटांगणी. चांगदेवा, आले लोटांगणी. उपगताचं ज्ञानी हे वर्मदानोनी, आले लोटांगणी. चांगदेव. पण ऐका, त्यापूर्वी अहंकार गेलेला नव्हता. कातरी वाद्य वाजत होती आणि ते असणारे चांगदेवराय वाघावरती बसून आले. हातामध्ये सापाचा चाबूक आहे.
आणि बाबा त्या वाद्यांचा आवाज, त्या वाघाची डरकाळी इकडे ज्ञानोबरायांनी त्यांनी सर्वांनी ऐकली. त्यावेळी ही चारची भावंड पडक्या भिंतीवरती बसून सकाळचा कोवळा ऊन खात होते. तो आवाज ऐकला. मुक्ताई म्हणते की दादा हा कसला आवाज? ज्ञानोबराय म्हणतात की अगं मुक्ता, ते असणारे चांगदेवर आहे आपल्या भेटी करता आले. मग मुक्ताई म्हणते की दादा आपण काय करू, आपण देखील त्यांना सामोरे जाऊ, त्यांना भेटण्याकरता जाऊ. ज्या भिंतीवरती बसले होते त्याच भिंतीला आज्ञा केली. महाराज म्हणतात चालविली जड भिंती, हरली सांगायाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगती, ज्ञानोबा माझा. मग ऐका बाबा, ज्ञानोबरायांनी कुणाचा उद्धार केला? माणसाचा उद्धार केला. यात नवल नाही. मग जडाचा देखील उद्धार केला. चालविली जड भिंती आणि मुडाचा देखील उद्धार केला. रेड्यामुखी वेद बोलविला. म्हणून महाराज म्हणतात हा असणारा संतांचा महिमा हा सामान्य नाही, अभंगाचा दुसरं चरण. नवे हा सामान्य महिमा संतांचा, 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 नवे हात भाग्य 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 महिमा संतांचा. नैवेद्य हसीचा मूर्ती देवी, नैवेद्य हसीचा मूर्ती देवी, नैवेद्य हसीचा मूर्ती देवी, नैवेद्य हसीचा मूर्ती देवी, नवे हात भाग्य महिमा संतांचा, नवे हात भाग्य महिमा संतांचा, नवे हात भाग्य महिमा संतांचा, नवे हात भाग्य महिमा संतांचा. नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नवे हात भाग्य महिमा संतांचा, नवे हात भाग्य महिमा संतांचा, नवे हात भाग्य महिमा संतांचा, नवे हात भाग्य महिमा संतांचा. नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा
मूर्तीदेवी, आता आपण आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा